संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, प्रशासकीय इमारत आणि दर्शनबारी लोकार्पण सोहळा. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. त्र्यंबकेश्वर नगरीत आज भक्ती आणि विकासाचा नवा संगम पाहायला मिळाला. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी परिसरातील नवीन प्रशासकीय इमारत आणि भव्य दर्शनबारी मंडपाचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि खासदार भास्कर भगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री शेखावत यांनी संत निवृत्तीनाथांच्या कार्याचा गौरव केला. उनकी दृष्टि के आधार पर प्रारंभ की गई इस देवभूमि में भारत सरकार के पर्यटन मंत्रालय का सौभाग्य है कि हमको महान संत निवृत्तिनाथ जी की समाधि के स्थल पर प्रसाद योजना के तहत ये सभा मंडप और एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग बनाने का सौभाग्य मिला। आज जब एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग का लोकार्पण किया जा रहा है तो मंच पे हम सब के साथ में उपस्थित भारतीय जनता पार्टी परिवार के सभी वरिष्ठ जन और उनकारी समुदाय के सारे भगवान निवृत्तिनाथ और उस परंपरा का पालन करने वाले सभी शिष्यों के मैं हृदय से प्रणाम करते हुए बहुत सारी बधाई देना चाहता हूं। मित्रों, ये केवल एक उद्घाटन का अवसर नहीं है, अभी तो इस महान परंपरा का उत्सव है। उस महान विचार का सम्मान करने के लिए हम सब लोग यहाँ एकत्रित आए हैं, जिसने भारत में आध्यात्मिक चेतना का पुनर्स्थापन किया है। भाविकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून हा विकास प्रकल्प राबवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील तीर्थक्षेत्रांचा कायापालट केला जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये देखील पर्यटकांना आणि भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. येणाऱ्या काळात उर्वरित कामेही याच योजनेतून पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री शेखावत यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ खोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी आणि पर्यटन विभागाचे अभियंता महेश बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आद्य गुरु संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी हा नवा दर्शनबारी मंडप अत्यंत सोयीचा ठरणार आहे. विकास आणि अध्यात्म यांची सांगड त्र्यंबकेश्वरच्या वैभवात नक्कीच भर घालणारी ठरेल.